पुण्यातील धनदांडग्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत बेधुंदपणे पोर्श कार चालवून 2 जणांचा जीव घेतला। या प्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या वडील आणि आजोबाला अटक केली। आरोपी मुलाचे ब्लड सॅम्पल घेऊन ते तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते। या तपासणीचा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा ठरणार होता, त्यामुळे रिपोर्ट बदलण्यासाठी आरोपीचा वडील विशाल अग्रवालने ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा HOD असलेल्या डॉक्टर अजय तावरे याच्याशी सेटिंग केली। त्यानुसार लाचखोर डॉक्टर तावरेने आरोपीचे ब्लड सॅम्पलच बदलले। खरे ब्लड सॅम्पल अक्षरशः कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। परंतु पोलिसांनी आधीच दुसरे ब्लड सॅम्पल घेऊन ठेवले होते आणि ते वेगळ्या ठिकाणी तपासणीस पाठवले असल्याने अग्रवाल आणि डॉक्टर तावरे यांचे पितळ उघडे पडले। पैसा मुरवला की यंत्रणेत बेईमानीचे पीक कसे फोफावते याचे उत्तम उदाहरण म्हणून या अपघाताच्या घटनेकडे बघितले जाईल हे नक्की। ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हाळनोर यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांची आयुक्तालयात कसून चौकशी करण्यात आली। पोर्श अपघात प्रकरणी करण्यात आलेल्या या नव्या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सविस्तर माहिती दिली। या केसमध्ये 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी, 467 फोर्जरी, 201 डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स, 213 आणि 214 ऑब्टेनिंग गिफ्ट फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स हे कलम काल लावण्यात आलेली आहे। या 304 IPCचे जे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरचे केस दाखल झाला होता। यामध्ये अशा समोर आलेली आहे की 19 तारीखला 11 वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल जुवेनाइल एक्यूज्डची ससून हॉस्पिटलला कलेक्ट करण्यात आली होती, ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती। सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाइल एक्यूज्ड होता, जे गाडी चालवत होता, त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिनमध्ये फेकली। एका दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचेवर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली। ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्रीहरी हलनोर जे CMO होते, ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे घेतले आणि रिप्लेस केले, त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय तावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे, त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे। ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू डिलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल औंधमध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल, तिथे जुवेनाइल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती। ही सॅम्पल घेण्याची उद्देश DNA मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटलवरून सॅम्पल गेलेली आहे ती जुवेनाइल एक्यूज्डचीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती। आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये औंधचे सॅम्पल हे जुवेनाइल एक्यूज्डचे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती, त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला पूर्ण क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून, आणि ती औंधची सॅम्पल हे जुवेनाइल एक्यूज्डची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे। परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुवेनाइल एक्यूज्डची मॅच होत नाही, म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे। हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्टवरून काल संध्याकाळी झाली होती। त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये कलम वाढवून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे। आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून
पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे CCTVs DVRs पण आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे, त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे. एकंदरीत या 304 जे ॲक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी, फोर्जरी, obtaining gratification for destruction of evidence ही सर्व कलम लावून 2 डॉक्टर्सला अटक करण्यात, ससून हॉस्पिटलचे 2 डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे. या प्रकरणमध्ये एकूण 3 गुन्हे आत्तापर्यंत दाखल आहे. फर्स्ट गुन्हा 304 होता, ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे. सेकंड ऑफेन्स जुवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती, त्यांना अटक करण्यात आली होती, ती सगळे आता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे. थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखल झाला होता, ज्यामध्ये जुवेनाईल एक्यूजचे ग्रँडफादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील. या डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्समध्ये हे 2 आरोपीचे व्यतिरिक्त वडील जुवेनाईलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये करण्यात आलेली आहे. त्याची बद्दल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती, रिप्लेस्ड ब्लड सॅम्पल होती, ही कोणाची होती याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे. हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा काही स्टॉकमध्ये असलेले कोणाचे घेतला, एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली, CCTV फुटेजेस, विचारपूस आणि टेक्निकल एव्हिडन्सचे अनुषंगाने कारवाई युद्ध पातळीवर. फर्स्ट क्वेश्चनचे ते रिपोर्टमध्ये अल्कोहोल आलेली नाही, कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर अल्कोहोल येण्याची काही प्रश्न नाही आणि इररिलेव्हंट फॅक्ट आहेत. ऑनच्या रिपोर्टमध्ये काय आहे? ऑनची रिपोर्ट सेकंड क्वेश्चन काय? जुवेनाईल एक्यूजचे वडिलांचे डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडन्स अनुषंगाने समोर आलेली आहे. आपण जे दुसरा सॅम्पल घेतला आहे औंधमध्ये जे पाठवलेलं त्याची रिपोर्ट मध्ये काय आले, त्याच्यात अल्कोहोल ट्रेसेस आले, त्यामध्ये अल्कोहोल आलेली नाही. औंधच्या पण याच्यामध्ये आलेली नाही. ते ऑनचे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ती अंदाजन घटनाचे 20 तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच DNA सॅम्पलिंगसाठी होता. आता सर अल्कोहोलचं काही ट्रेसेस नाही, त्याच्यावर आपला केसेस मी पूर्वीच सांगितलेले आहे की आमची केस 304 फेटल ॲक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजंट ॲक्टची नाही आहे, ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्त्वाचे कॉम्पोनेंट असते. आमची केस 304 IPC कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरची आहे, ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेसमध्ये होता, त्यांना पूर्ण नॉलेज होती, त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो, ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे. म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे काही महत्त्व त्याचे राहत नाही. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.